तर आपण सभासदाचा विचार केला, पण सोसायटीचा काही विचार केला दिसत नाही. प्रवीण भाऊनं सांगितलं काही गोष्टी बरोबर आहे, पण माझ्या सोसायटीचा पेट्रोल पंप 10 वर्ष 20 वर्षाच्या अगोदरचा आहे. स्वस्त धान्य दुकानाचं पण आपल्याला सोसायटीतून घेता येत होतं. इवन कृषी सेवा केंद्र पण घेता येत होतं. त्याच्यानं आजही मी सांगतोय, आमच्या विदर्भात किंवा मराठवाड्यातलं जर पाहिलं, जिथं साखर कारखाने तिथं जुन्या आणि सभापती महोदय का सोसायटीला 75% सोसायटीला जागा नाही आहे, कार्यालय नाही आहे, असं दप्तर घेऊन फिरतं एक गट सचिव. त्याला 4 सोसायट्या पाहावं लागतं आणि त्या गट सचिवाला काय मानधन भेटते? 10,000 15,000. याच्यासाठी थोडेसे आपण सरकार म्हणून आपण त्याला काय ताकद देता येईल का? कारण आखरी त्याच्या लग्नाचा विषय, त्याच्या आयुष्याचा विषय ते पण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सांगा, एवढी चांगली जशी ग्रामपंचायत आहे ती गावाचा विकास करतं, पण सोसायटी हा शेती विकास करतं. कारण तो शेतीमध्ये ताकद देण्याचं काम खरं तर विविध सहकारी सोसायट्या करत असतं. आणि मग त्याला मजबूत करण्याचं काम नाही केलं पाहिजे का आपण? त्याला जागा देण्याचा एखादा शासन निर्णय काढला नाही पाहिजे का? जर विविध सहकारी सोसायटीनं जर एखादी जागा मागितली, सरकारी असन, ग्रामपंचायतची असन, गावठाणची असन, ती जागा देण्याचं खरं तर तुम्ही शासन निर्णय केला पाहिजे. तसा शासन निर्णय केला तर जागा तर भेटेन कम से कम त्याला. तिथं नाही आहे, नाही अजून शासन निर्णय नाही आहे. मी बराच पाठपुरावा केला, मी अध्यक्ष असल्यामुळं मी पण त्याच्यात सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत आहोत. दुसऱ्या इकडे आमदार निधीतून ते सोसायटीचं जसं आपण सभागृह बांधण्यासाठी निधी देतो, तसा सोसायटीचं कार्यालय बांधायचं आमदार निधीतून जर निधी देता आलं तर मला वाटतं ह्या सगळ्या सोसायट्या मजबूत होईल. नाही, पण ते देत नाही, म्हणजे डायरेक्ट नाही. जसं त्या कामात जर आपल्याला आमदार निधीच्या कामामध्ये एका सोसायटीचा एक प्रस्ताव शासनाकडे आणा, शासन म्हणजे तुम्हाला माहीत आहे मंत्रालय तर जाणं परवडत नाही, अशी अवस्था आहे. त्याच्यानं असा एक शासन निर्णय केला किंवा आमदार निधीमध्ये तशी तरतूदच केली तर या सोसायट्या मजबूत होईल. त्याला उद्योग म्हणून भवन म्हणून मारा, शेतकरी भवन म्हणून करा, काहीतरी करा. अशा चांगल्या सूचना कशा आपण आणता येईल याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि गटसचिवाला मला असं वाटतं का निवड सोसायटीच्या उत्पन्नावर त्याचा पगार होणं फार कठीण आहे आणि मग त्याला काही सपोर्ट करता येईल का, काही मदत करता येईल का? किमान गटसचिवाला एखादं कर्जाचं काम पडलं, त्याच्या लग्नाचं आहे, शिक्षणाचं आहे, त्याच्यासाठी काही मदत करता येईल का? कारण सहकार क्षेत्र आखरी सोसायटीच्या अध्यक्षापेक्षा गटसचिव जास्त पडतं, तो जास्त काम तिथं करतं आणि मग त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे मला वाटते. तिथं आपण करणं आवश्यक आहे. खरं तर कर्जमाफीमध्ये मी हे मागणी केली होती का अनिष्ट तफावत कमी करता आली पाहिजे. आज आमच्या इतक्या चांगल्या बँक NPA मध्ये का गेल्या का अनिष्ट तफावत असल्या. माझी बँक 350-400 कोटीवर अनिष्ट तफावत आहे. आता ते वसूल न होणारं कर्ज आहे. कारण आम्ही जर तिकडे सोसायटीकडे गेलो मागायला, ते म्हणतात आमच्याकडे काय त्याचा इतक्या जुन्या आहे का ते नाव सापडत नाही, कोणावर काय झालं, आपण सोसायटीला कर्ज देतो, सोसायटी शेतकऱ्याला कर्ज देतो. आता ते अनिष्ट तफावत कोणाच्या माथीमाराची हाच मुळात प्रश्न आहे. ते वसूल कसं करावं हाही मुळात प्रश्न आहे. वाटतं ही चर्चा सहकार मंत्र्यांनी केली पाहिजे. याच्यावर काही निर्णय प्रवीण भाऊ आपण पुढाकार घ्या. तुम्ही पुढाकार घेतला तर हे अनिष्ट तफावत जे आहे, जे मारक ठरत आहे. तुम्ही सांगा, राष्ट्रीयकृत बँकला ज्या पद्धतीनं सपोर्ट करतं सरकार त्यापेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्या तुलनेत फार कमी होतं. उलट मला या बाबतीत सांगायला पाहिजे, मी ते नेहमी सांगतोय का इंदिरा गांधीजीनं याच्यात खरं तर राष्ट्रीयकरण केलं, राष्ट्रीयकृत बँक गावागावात गेल्या, पण जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ह्या बँक सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक गावात नेण्याचा प्रयत्न झाला. गावात त्याला कर्ज भेटायला लागला. म्हणून ह्या जेवढ्या मजूर त्या कोणाच्या ताब्यात आहे काय आहे तो नंतरचा भाग आहे. आपण सभासद करून त्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या मागचा छुपा अजेंडा आहे आपल्याला माहीत आहे का. किमान सोसायट्या आल्या म्हणजे बँक येईल, बँक आली म्हणजे मग बाजार समिती येईल, हा छुपा अजेंडा असू द्या, असायलाच पाहिजे. कारण राजकारणी लोकांनी राजकारण नाही करावं तर काय काही गिल्ली दंडा खेळावं का तिथे, ते करणारच आहे. त्याच्यात स्पष्ट आपण म्हटलं पाहिजे, त्याच्याबद्दल काही आमचा वाद नाही आहे. पण ह्या मजबूतीकरणासाठी मी सांगतोय गटसचिव कार्यालय या बाबतीत तुम्ही काही करणार आहे का, याच्याबाबत काही निर्णय घेणार आहे का, हे सुद्धा मला वाटते आपण उत्तरात आम्हाला सांगितलं पाहिजे, एवढ्या अपेक्षा करतो.